गेल्या दीड महिन्यापासून प्रयागराज येथे चालू असलेल्या कुंभमुळं आपल्या येथून नाशिक जिल्ह्यासह जो कांदा ट्रान्सपोर्टेशन होत होता रेल्वेमार्फत तो थांबवण्यात आला होता। परंतु आता कुंभमेळा समाप्त झालेला आहे, त्यामुळे सरकारने कांद्याची वाहतूक तात्काळ सुरू करावी आणि कुठंतरी त्याचा बोजा आपल्या शेतकऱ्यांवर येतो। जे ट्रकचे भाडे ते रेल्वेपेक्षा 3 पट असल्यामुळं कुठंतरी त्याचा बोजा शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बाजारभावावर येतो। तर सरकारने ही गोष्ट लक्षात घेऊन आणि तात्काळ रेल्वेची व्यवस्था चालू करावी आणि जास्तीत जास्त प्रमाणात माल हा रेल्वेमार्फत गेल्याने आपल्या शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट होईल आणि ही व्यवस्था लवकरात लवकर सुरळीत चालू करावी। आशिया खंडात कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव येथून संपूर्ण देशासह परराज्यामध्ये सुद्धा या ठिकाणावरून कांदा जो आहे तर तो पाठवला जातो। मात्र प्रयागराज या ठिकाणी महाकुंभमेळा असल्या कारणामुळे लासलगाव येथून तब्बल 2 महिन्यांपासून रेल्वे मालगाडीमार्फत जो आहे तर ती लोडिंग बंद असल्यामुळे आपण पाहू शकतात का व्यापाऱ्यांना या ठिकाणावरून ट्रकच्या माध्यमातून कांदा जो आहे तर तो पाठवावा लागत असल्या कारणामुळे जर बघितलं तर या पाठीमागे व्यापाऱ्यांना तिप्पट खर्च करावा लागत आहेत। कारण की रेल्वेला जर त्या ठिकाणी 100 रुपये भाडं लागत असेल तर या ट्रकच्या माध्यमातून कांदा जो आहे तर तो परराज्यामध्ये पाठवण्यासाठी त्या ठिकाणी 300 रुपये म्हणजे 200 रुपये इतका अतिरिक्त खर्च जो आहे तर तो करावा लागत असल्या कारणाने लवकरात लवकर कांद्याची जी लोडिंग आहे तर ती रेल्वेच्या मार्फत ती पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी जी आहे तर ते कांदा निर्यातदार व्यापारी जे आहे तर ते करताना दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।